एक मिनिट ऍक्च्युली ते आज जे काही झालं त्यावरून घाबरून जाऊ नका. आयुष्यात संकटे तर येतच राहतात, पण तुम्ही किर्लोस्कर आहात, त्याचा सामना नक्की कराल याची खात्री आहे मला. आईची काळजी घ्या. गुरुजी, ती घेतोच आम्ही, पण त्याही पेक्षा एक मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या समोर. प्रीतम, काय विचारायचं ते विचारू शकता. गुरुजी, हा, याच्या आयुष्याचं तरला म्हणजे याच्या लाईफमध्ये जरा प्रॉब्लेम सुरू आहेत आणि त्यांच्याबरोबर कसं डील करायचं नाही आम्हाला कळत नाही. आणि आताही त्याला एक खूप मोठा डिसिजन घ्यायचा आहे, पण त्याच्यासाठी तो मुहूर्त शोधतो. तर आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही. नाही, मी काय म्हणतो गुरुजी, काही नाही, हरकत नाही. चल. आदित्य, तू फार नशीबवान आहेस की तुला असा काळजी करणारा भाऊ मिळाला. अरे याही पेक्षा अजून एक तुझ्या अवतीभोवती व्यक्ती आहे की जिला तुझी खूप काळजी आहे आणि लवकरच ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात येणार आहे. आणि प्रीतम, तू जे म्हणतोस की आदित्याला महत्वाचा निर्णय घेण्यासाठी शुभ मुहूर्त हवाय, तर तो निर्णय पुढच्या आठवड्यात घेऊ शकता. ओके, थँक्यू गुरुजी, थँक्यू. सुखी राहा, सगळं तुमच्या मनासारखं घडो. भावा, पुढच्या आठवड्यात हे बघ, पुढच्या आठवड्यात तू तिला प्रपोज करून टाक, तू तुला नाही म्हणूच शकणार नाही. हा, मी आलो जरा. अरे यार, पारू खूप हर्ट झाली आहे, तिची समजूत काढायला हवी. तू हल्ली कुठल्याही गोष्टींचा अति विचार करतेस असं वाटत नाही का तुला? आता गुरुजींनी सांगितलंय ना की ते काहीतरी उपाय काढतील म्हणून. श्रीकांत, आपण ही पूजा आदित्यच्या रक्षणासाठी करत होतो. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलंय की आदित्यच्या जीवाला धोका आहे. बघ ना, एका पाठोपाठ एक काहीतरी चालूच आहे. किती संकट येतात त्याच्यावर. आणि अशा वेळेला एक आई म्हणून माझं मूल सुरक्षित राहावं असं वाटणं चुकीचं आहे का? पहिल्या आजची पूजा व्यवस्थित नाही पार पडली याचं वाईट वाटते तुला, मान्य आहे मला. पण तू हे विसरतेस का की आदित्यला त्या जीवघेण्या संकटातून पारूनी वाचवलंय आणि आज तू तिलाच फाडफाड बोलून किती दुखावलंस. हे बघ, पारूने आदित्यसाठी किंवा या घरासाठी जे काही केलंय ते मी नाकारत नाहीच आहे. पण आज पूजेच्या ठिकाणी जे काही झालं त्याबद्दल तिला मी रागावणं गरजेचं होतं. हे बघ, पारूला दामिनीचा धक्का लागला होता. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये पारूचं काहीच रोल नाही, हे विसरतेस का तू? कदाचित तू म्हणतोयस ते खरंय. मी जरा जास्तच विचार करते सगळ्याचा. पण हल्ली पारू पण जे काही वागते ना ते जरा विचित्रच आहे. ती हल्ली स्वतःच्या मनाचे निर्णय घेऊन मोकळी होती आणि ते काय मला पटत नाही. अगं, तरुण रक्त आहे. पारूवर मारुतीचे संस्कार आहेत. ती कधीही कुणाचाही शब्द ओलांडून जाणार नाही आणि कधीतरी आपल्या मनासारखं वागावं असं वाटतच ना तिला. अहिल्या, आई जर का मुलांवरती रागावली तर वडिलांनी मुलांच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवायचा असतो ना. बघा, तू पारूला स्वतःची मुलगी मानतेस आणि आज तू तिला रागावलीस. मग वडील या नात्याने ती तिच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवायला हवा ना. हे तुम्हाला सांगतोयस की विचारतोयस? नाही, मला वाटतं की तुला सुद्धा हेच वाटत असेल, म्हणजे तुझ्या मनात हेच असेल. बस बस, मला वाटलं जशीच कुठेतरी रडत बसलेली असणार. पारू, हे बघ, आज जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाहीये. म्हणजे तू प्लीज त्या सगळ्या गोष्टीचं बर्डन नको घेऊस. आणि हे बघ, आईचं टेन्शन नको घेऊ. मी आदित्य सर, तुम्हाला बी माझा राग आला असेल ना? नाही, ती पूजा तुमच्यासाठीच होती, पण माझ्यामुळं नाही. पारू प्लीज. पारू, हे बघ, आईची श्रद्धा तिच्या ठिकाणी आणि उलट माझा जीव तुझ्यामुळेच तर वाचलाय. पारू, आपलं घर, घरातली सगळी माणसं हे आज सुखाने झोपू शकतात ते फक्त तुझ्यामुळे.
या घरावर आलेल्या प्रत्येक संकटासमोर तू ढालीसारखी उभी राहिलीस. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तू सगळी संकट अंगावर झेलतेस स्वतःच्या. त्या पूजेमध्ये ती मूर्ती कलंडली तर त्याचा दोष मी तुला देणार आहे का? पण आदित्य सर, तुम्हाला काय झालं तर? तू आहेस ना, तू वाचवशील ना मला सगळ्या संकटातून. आणि तरी मला काही झालंच तर आदित्य सर, नाही म्हणजे पारू, हे बघ, तुझ्यासारखी इतकी निरागस, सतत हसत खेळत राहणारी, मध्ये मध्ये माझं डोकं खाणारी, माझ्याशी जर नीट वागणार नसेल, अशी रडत बसणार असेल तर मग काय अर्थ आहे या जगण्याला? आदित्य सर, पारू, कमान यार, एकदा हस. जावा तिकडं. उगाच डोकं नका खाऊ माझं. अरे असे नुसते कांदे बटाटे कसं काय खाऊ मी? म्हणजे तुझ्या डोक्यात नुसते कांदे बटाटे भरलेत ना? म्हणजे मी ढ आहे, मी येडी आहे. म्हणजे माझ्या डोक्यात नुसते कांदे बटाटे भरलेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नुसते कांदे बटाटे नाही, लिंबू, कोथिंबीर, मिरची. आज खूप अभिमान वाटतोय मला. माझ्या मुलांना माणसं जोडता येतात, मैत्री निभावता येते. आणि म्हणूनच आज आदित्य पारूला समजावायला आलाय.